तर बघू शकता आपल्याले घरच्या घरी चिप्स कच्च्या केळापासून तयार आहेत। तर कच्च्या केळाची चिप्स कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशात सर्वांचा गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवतो एकदम कुरकुरीत असे घरच्या घरी केळीचे चिप्स, कच्च्या केळीपासून चिप्स। तर चला, तुम्हाला पण याच पद्धतीने कुरकुरीत चिप्स बनवायचे असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला, वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कच्च्या केळापासून चिप्स कसे बनवायचे ते आज आपण बघूया। झटपट असे आपल्याला केळाचे चिप्स बनवायचे। तर इथे आपण घेतलेले आहे 6 केळी घेतलेली आहे। एवढे आपल्याला चिप्स बनवायचे नाही, आपण 3 याचे आपण कट करून घेऊया। केळी इथे मी मोठी मोठी केळी घेतलेली आहेत। तर याच्याला आपल्याला साईड काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे, म्हणजे साळायला किंवा सोलायला वेळ जात नाही, पटकन दिशी साळले जातात, सोलले जातात। अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे, मग आपल्याला अशा पद्धतीने साळून घ्यायचे। निघायला पटकन सोपे जातात, तर वेळ लागत नाही। अशी साल जर मागं राहत असेल तर असं चाकूच्या साहाय्याने हळूहळू अशा पद्धतीने काढून घ्या, म्हणजे पूर्ण निघलं जातं। तर बघू शकता किती इझी निघतंय आणि पटकन पण निघतंय। अशा पद्धतीने साल काढून घ्या। इथे आपण तिन्ही पण केळी असे साळून सोलून घेतलेली आहे। आपल्याला एक चिप्सचं किसणी घ्यायची आहे। किसणीच्या साहाय्याने आपल्याला चिप्स बनवून घ्यायचे। तेल गरम करायला ठेवून द्यायचे आहे। मी तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे। तेल गरम होतं तोपर्यंत आपल्याला चिप्स बनवून घ्यायचे। अशा पद्धतीने जसे आपण बटाट्याचे वेफर्स बनवतो अशा पद्धतीने चिप्स बनवून घ्यायचे आहे। एकच केळाची बनवायची, बाकीचे नंतर बनवणार आहोत। अशा पद्धतीने चिप्स बनवून घेतलेले आहे। आपण लगेच तळून घेऊया। तेल गरम झालेले काय बघून घेऊया। एक चिप्स आपल्याला घालून बघायचं आहे। तर तेल छान असं गरम झालेलं आहे। चिप्स घालून घ्यायचे आहे आपल्याला, एक एक करून घालायचं आहे। पांगून घालायचे, म्हणजे एकमेकाला चिटकत नाही। आणि चिप्स टाकल्यानंतर आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे। सर्व चिप्स आपण इथे घालून घेतलेले आहे। छान मस्त तळून वरती आलेले बघू शकता। जोपर्यंत आपल्याला हे चिप्स तळतात तोपर्यंत आपल्याला दुसरे चिप्स तयार करून घ्यायचे, किसणीने किसून घ्यायचे आहे। एक साईडला लगेच दुसरीकडे आपल्याला इकडे चिप्स किसून घ्यायचे, जोपर्यंत ते तळून होत नाही तोपर्यंत, म्हणजे आपला पण वेळ व्हायला जात नाही। चिप्स जराशे खालवर करून घेऊया। आपली पहिली बॅच छान अशी तळून झालेली आहे, काढून घ्यायची आपल्याला। काढल्यानंतर इकडे चाळणीमध्ये टाकायचे, म्हणजे छान असे मस्त कडक राहतात। तेल पण निघून जातं, तेलकट पण होत नाही। दुसरी बॅच सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचं। गॅस स्टार्टिंगला मोठा ठेवायचा, नंतरून गॅस कमी करायचा। बॅच आपल्याला अशा पद्धतीने मधोमध कट करून घ्यायचं आहे। थोडंसं आपण बटाटे साळतो त्यांनी मी आता साळून घेतलेलं आहे। त्यांनी साळल्यानंतर आपल्याला किसणीने किसून घ्यायचे। अशा पद्धतीने असे मोठाले अर्धले चिप्स बनवून घ्यायचे, किंवा तुम्ही कढईमध्ये जरी केले अशा पद्धतीने तरीही चालेल। तेल फक्त तापवून घ्यायचं आहे। तर इथं आपण डायरेक्ट तेलामध्ये किसून घेतलं, नाही तर हात वगैरे भाजून खाली ताटात केलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने इथे आपण तळून घेतलेलं आहे। तर बघू शकता इथे मी पहिले काही तळून घेतले। आता आपल्याला याला मसाले वगैरे लावून घ्यायची छान असे। तर इथं आपले सर्व चिप्स तळून झालेले आहेत। आता आपण हे जे चिप्स आहे आपल्याला याला मसाला घालून घ्यायचा आहे।
तर मसाले तुम्ही कुठले कुठले वापरणार, तुम्हाला घरातले जरी वापरायचे असले तरीही चालेल, पण याच्यासोबत तुम्ही चाट मसाला नक्की वापरा. चाट मसाला खूप चविष्ट आणि खूप छान लागतो. तर अशा पद्धतीने चिप्स बघा किती छान असे मस्त झालेले आहे, एकदम कुरकुरीत आणि एकदम कडक असे मस्त झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चिप्स बनवू शकता. आपण विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी सुद्धा खूप छान असे मस्त आपल्याला चिप्स तयार होतात. तर बघू शकता किती छान असे मस्त कडक झालेले आहे. तर आपण ह्या चिप्सला तुम्हाला जर काही फिक्के ठेवायचे असेल, काही गोड बनवायचे असेल तर याच्यातमध्ये पिठी साखर घालून थोडेसे गोडसुद्धा बनवता येईल. मी थोडेसे गोड आणि थोडेसे तिखट बनवणार आहे. तर आपण थोडेसे गोड आणि तिखट बनवून घेऊया. तर इथे मी पहिल्यांदा थोडेसे गोड बनवून घेणार आहे. गोड बनवण्यासाठी दोन्ही पण मिक्स करणार आहे, म्हणजे मुलांना हे पण आवडतात तर लांब आणि छोटे पण आवडतात, तर म्हणून दोन्ही मिक्स थोडे थोडे बनवून घेणार आहे. छान मस्त कुरकुरीत असे कडक झालेले आहेत. तिथे आपल्याला 1 चमचा साखर घालून घ्यायची आहे. साखर, थोडंसं मीठ आणि लाल मिरची घातली तरी हे गोड तिखट असे मस्त लागतात. पण मला सोमवारच्याला तिखट आणि मीठ खायचं नाही, म्हणून मी इथे फक्त साखर कालवणार आहे आणि छान असे मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत. तर छान असे मिक्स झालेले बघू शकता, किती छान असे मस्त दिसत आहेत, पण हे खूप छान असे मस्त कडक पण झालेले आहेत. चवीला तर एकच नंबर. आता साखर टाकल्यामुळं खूप छान झालेलं. आता हे काढून घेऊया, दुसरी बॅच आपण बनवून घेऊया. आता सर्व आपण एकत्र एका वेळेस घालून घेऊया. आता मुलांना कसं जरा थोडंसं चटपटीत लागतं ना, तर मग आपण थोडंसं चटपटीत बनवूया. 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी 1 चिमूट हळद, थोडंसं मीठ घालून घेऊया. चाट मसाला घालून घ्यायचा आहे, अर्धा चमचा चाट मसाला घालून घेतला आहे. छान मिक्स करून आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये खाली साखरसुद्धा आहे, चटपटीत आणि छान असं मस्त होणार आहे. तर आता आपण हे गोड बनवलेले आणि हे तिखट बनवलेले बघू शकता, किती छान असे मस्त आपले चिप्स तयार झालेले आहेत. दोन्ही मिक्स आहेत, मुलांना दोन्ही पण आवडतात खायला. तर बघू शकता किती छान असे मस्त आपल्याला चिप्स तयार झालेले आहे. तर आजची चिप्सची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने चिप्स नक्की बनवून बघा. तर बघा किती छान असे मस्त चिप्स झालेले आहे. गोडमध्ये सुद्धा छान असे मस्त चिप्स झालेले आहेत आणि तिखटमध्ये सुद्धा छान असे झालेले आहेत. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने चिप्स नक्की बनवून बघा. धन्यवाद.